नमस्कार मित्रांनो, 7 फेब्रुवारी 2024 रोजी वरणगावकर विद्यालयामध्ये पोलाद स्टील्स अँड बार्स जालना या कंपनीने तारांगणाचे प्रदर्शन आयोजित केले होते। तर या प्रदर्शनाची काही क्षणचित्रे आपण बघू शकता। यामध्ये एक डोम शाळेमध्ये आणला, एक टेंट सदृश असा डोम, आणि त्या डोममध्ये ही सर्व यंत्रणा आहे आणि त्या डोममध्ये 30 ते 35 विद्यार्थ्यांना बसवलं जाते आणि मग त्यांना सर्व तारांगण आणि नक्षत्रे, चंद्राची पृष्ठभूमी वगैरे हे सर्व दाखवलं जाते। खूपच स्तुत्य असा हा उपक्रम आहे आणि हा शाळांमध्ये निशुल्क राबवला जातो। रोटरी क्लब आणि हे पोलाद स्टील्स या कंपनीचे या प्रसंगी वरणगावकर विद्यालयातर्फे शतशः आभार, धन्यवाद। आपण हा व्हिडिओ जरूर पहा, आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा दाखवा। नमस्कार, आज आमच्या शाळेत पोलाद स्टील कंपनीकडून तारे जमीन पर हा उपक्रम येथे शाळेमध्ये राबवण्यात आला। विद्यार्थ्यांसाठी फार उपयुक्त आहे, कारण की आपल्याला अवकाशातील ग्रह, तारे आणि अजून काही बरीचशी माहिती आपल्याला माहीत नसते बरोबर, आणि ती या पोलाद स्टील कंपनीकडनं आमच्या विद्यार्थ्यांना देण्यात आली। अतिशय उत्कृष्ट सादरीकरण होतं। विद्यार्थ्यांना आणि आमचे जे शिक्षक आहेत ते सुद्धा चांगल्या प्रकारे उत्साहित झाले आणि त्यांना पूर्ण अवकाशाबद्दलची माहिती मिळाली। धन्यवाद। कोण करेल हा आव्हानात्मक प्रयत्न, हा पुरस्कार जिंकण्यासाठी? कोणते यान हा 4 लाख किलोमीटर लांब प्रवास करू शकेल? कोणती टीम चंद्रावर उतरेल? मी वर्ग 9ची विद्यार्थिनी। माझ्या शाळेचे नाव सरलाबाई दिगंबर वरणगावकर विद्यालय घाटपुरी खामगाव या शाळेत मी शिकते। पोलाद बार ही जालन्यामधून आलेली गाडी आहे। यांनी आम्हाला सूर्यमालिकेतील ग्रहांबद्दल खूप छान माहिती सांगितलेली आहे। सूर्यमालिकेतील ग्रह यांच्याबद्दल परिचय दिलेला आहे। त्या परिचयाबद्दल माझ्या ज्ञानात खूप भर पडलेली आहे। या अगोदर मी हे फक्त बुक्समध्ये वाचलेलं होतं, बघितलेलं होतं व माझ्या सरांनी मला सांगितलेलं होतं, पण आता या कंपनीद्वारे मला हे स्पष्ट समजलेलं आहे। त्यामुळं मी माझ्या वतीने या पोलाद कंपनीचे आभार मानते व माझ्या शाळेला तुम्ही ही मौल्यवान संधी दिलेली आहे याबद्दल सुद्धा मी आभार मानते। धन्यवाद। माझ्या शाळेचं नाव वरणगावकर विद्यालय। याआधी मी पुस्तकात आणि शिक्षकांनी सांगितलेलं होतं की सोलर सिस्टीम कशी असते, त्याच्यात किती ग्रह असतात, याच्याबद्दल खूप माहिती सांगितली होती। पण आज पोलाद बार द्वारा ते प्रत्यक्षात बघता आलं, प्रत्यक्षात अनुभवता आलं आणि त्याचे सूर्यमालिकेतील ग्रह कसे असतात, ते किती साईजला किती मोठे असतात, किती लहान असतात, त्याच्यात बृहस्पती त्याच्यातला खूप मोठा ग्रह असतो आणि बुध हा सर्वात लहान ग्रह असतो हे सांगितलं आणि चंद्रावरचा पृष्ठभाग दाखवला। आणखी हे सर्व ग्रहाची चित्रे त्यांनी 3D स्वरूपात दाखवली व खगोल वस्तूंची खूप छान माहिती दिली। याबद्दल मी त्यांचे आभार मानते। नमस्कार, माझं नाव विवेकानंद पुंडे। मी सहाय्यक शिक्षक म्हणून सरलाबाई दिगंबर वरणगाव विद्यालय या शाळेमध्ये काम करत आहे। आज आमच्या शाळेमध्ये पोलाद बार्स ही या कंपनीकडून जालन्यावरून एक व्हॅन आली आणि त्यांनी 3D ॲनिमेशनद्वारे विद्यार्थ्यांना सौरमंडलाविषयी अनेक ग्रहांची माहिती दिली आणि आजपर्यंत विद्यार्थ्यांना आम्ही हे सांगण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आज विद्यार्थ्यांनी या पोलाद बार यांनी दाखवल्यानुसार प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेतला
त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ही त्या पोलाद बार कंपनीने जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. नमस्कार, मी विनय वरणगावकर. विज्ञान शिकवताना सगळ्यात महत्त्वाची गरज असते ती म्हणजे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साधन दाखवण्याची. तर यामध्ये आज जालन्याची जी पोलाद स्टील कंपनी आहे, या स्टील कंपनीची व्हॅन जी तारामंडळ दाखवते, तर ते तारामंडळ दाखवणारी व्हॅन आज आमच्या शाळेमध्ये आली आणि त्यांनी विद्यार्थ्यांना एक डोमच्या मध्ये सगळे विद्यार्थी बसून त्यात ते तारामंडळ दाखवलं. तर आता आमची शाळा ग्रामीण भागात आहे आणि विद्यार्थी हे तारामंडळ पाहून एकदम सुखावले. त्यांना अत्यानंद झाला, कारण की विज्ञानमध्ये त्यांना ते प्रत्यक्ष डेमो दिसला की कसे तारे आकाशामध्ये आहेत आणि चांद्रयान काय. आता नुकतंच आपण भारताने एवढी मोठी चांद्रयान मोहीम राबवली, पण चांद्रयान म्हणजे काय त्याची त्यांना कल्पना आली. तर हे सगळं जे माहिती आहे ही या पोलाद स्टील कंपनीने एकदम हा त्यांचा एक चांगला उपक्रम आहे की विद्यार्थ्यांना ही माहिती, सर्वांगीण माहिती त्यांना आपल्या आकाश मंडळातल्या तारामंडळाची म्हणा किंवा आकाशगंगेची म्हणा, ही सगळी इत्थंभूत माहिती त्यांना एकदम सुलभ पद्धतीने दाखवते. ती यांची जी सगळी चमू आहे, यांची जे डायरेक्टर बॉडी आहे, चमू आहे, जे गाडी घेऊन येणारे सगळे लोक आहेत, डेमॉन्स्ट्रेशन दाखवणारे लोक आहेत, त्या सगळ्यांचे मी शाळेच्या वतीने आभार मानतो. धन्यवाद.